तिसऱ्या टप्प्यातील मतदान जे आहे ते आज पार पडते आणि सोलापूरमध्ये मतदानाची जय्यत तयारी जी आहे या ठिकाणी सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहतोय आता सोलापुरातील नुमवी प्रशालेतलं हे मतदान केंद्र आहे आणि आपण पाहतोय जोरदार अशी तयारी जी आहे ती या ठिकाणी मतदानासाठीची होताना आपल्याला पाहायला मिळते। खरं तर 7 वाजल्यापासून मतदानाला जे आहे तो सुरुवात होते आणि आपण पाहतोय सर्व निवडणुकीतले जे कर्मचारी आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि मतदानासाठी काही वेळामध्ये जे आहे त्या ठिकाणी सुरुवात होते आणि त्याची तयारी जी आहे ती आता अंतिम टप्प्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहतोय वोटिंग मशीन्स जे आहेत त्याची तपासणी होते, त्याचबरोबर वेगवेगळ्या पद्धतीची तांत्रिक गोष्टींची तयारी जी आहे ती या ठिकाणी होताना पाहायला मिळते। खरं तर आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान जे आहे ते पार पडते आणि यामध्ये सोलापुरात जो सामना जो आहे भाजप विरुद्ध काँग्रेस असा पाहायला मिळतोय। भाजपचे उमेदवार राम सातपुते विरुद्ध काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्यामध्ये हा प्रमुख सामना जो आहे तो या ठिकाणी पार पडतोय। वंचित बहुजन आघाडीने देखील अपक्ष उमेदवाराला आपला पाठिंबा जो आहे तो दिलेला आहे, त्यामुळे एकंदरीतच जोरदार सामना जो आहे तो आज या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि नक्की सोलापूरकर कशा पद्धतीनं मतदान करतात हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। साधारणपणे 20 लाखांपेक्षा अधिक मतदार जे आहेत ते आपल्या मतदानाचा हक्क जो आहे तो बजावणार आहेत, त्यामुळे आज सोलापूर जिल्ह्यामध्ये मतदानासाठी जे आहे ती जय्यत तयारी करण्यात आलेली आहे आणि हा नक्की सामना कशा पद्धतीने रंगतोय हे पाहणं देखील आपल्याला महत्त्वाचं ठरणार आहे। कारण प्रणिती शिंदे विरुद्ध राम सातपुते असा जो सामना आहे तो थेट सामना आपल्याला पाहायला मिळतो आणि यामध्ये नक्की कोण बाजी मारतंय आणि साधारणपणे एकंदरीत असलेल्या उन्हाचा जो काही तडाखा आहे त्यामध्ये मतदार आपलं मतदानाचा हक्क कशा पद्धतीने बजावतात हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन विनोद हुमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।